टाटा चाललो आम्ही चिच्यामध्ये. चलो चलो चला. जय जय देवाला नमस्कार करा. चप्पल घालून नसतं करायचं जय बाप्पा. बस झालं चला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो निघालो आता गावी. तर सगळी तयारी झालेली आता. आपली 9:30ची ट्रेन आहे. आता 9 वाजत आले. 9:30ची ठाणा स्टेशनवरून ट्रेन आहे. तर पहिले आपण जाणार आहे तुळजापूरला. तुळजापूरहून नंतर मग गावी जाणार आहे. मुलाची जावळ आहे त्याच्यामुळे. तर चला भेटतो तुम्हाला आता ठाणा स्टेशनवर. जमेल का घेऊ अजून काय? एक बॉटल घे ना, तिथं बॉटल ठेव. ती बॉटल S4 जवळ आहे आपला. नमस्कार मित्रांनो, आता आलो ठाणे स्टेशनला. ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन लेट आहे थोडी, 10-15 मिनटं. 7 नंबरला ट्रेन येते. पहिला स्टॉप आहे आपल्याला आता जायचं आहे धाराशिवला. धाराशिवला उतरून आपण तुळजापूरला जाणार आहे. तुळजापूरवरून नंतर लातूरला जाणार. देवीचं दर्शन वगैरे करू. इथे आवाज येत नसेल तुम्हाला गाडीत बसल्यानंतर मी व्हिडिओ स्टार्ट करतो. तर व्हिडिओमध्ये बोलून राहा मित्रांनो. चला. प्लॅटफॉर्म क्रमांक युवांश थांब जरा. चला घुसा. इथं घुस. चला पटापट पटापट चला. 17-18. हा हा सगळं. पाण्याच्या बॉटलचं टेन्शनच नाही. एकदाच बॉटल घेऊन ठेवली तर सारखं सारखं घ्यायची गरज लागणार नाही. शिवाजी महाराज टर्मिनस हावड़ा वाया नागपुर थोड़े ही समय में. जेवते बाबू मला शेवची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी जेवायला. जेवण करू मस्तपैकी. त्यांचं जेवण झालं की आपण जेवण करू. त्याला सांभाळायला लागतं. पाठवते म्हणून मग मी नंतर तयार या मित्रांनो जेवायला जेवण करतो आता. मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपल्याला झोपायचं आहे. आता रात्री काय व्हिडिओ करण्याचं अर्थ नाही. सकाळी भेटू धाराशिवमध्ये. तिथून आपण तुळजापूरला जाणार आहे. तुळजापूर मग नंतर लातूरला जाणार आहे. तर भेटू सकाळी. एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर है. 5 ते 20 धाराशिव पोचलोय. चला आता गाडी शोधावी लागेल आपल्याला तुळजापूरसाठी. गाड्या तर भरपूर आहेत. छान झालंय स्टेशन. चांगलं बनवलंय ना स्टेशन. आपण आलो होतो तेव्हा काम चालू होतं. गाडी निघाली आपली लातूरसाठी. लागलं खरंच लागलं का? तिकडे कचरा आहे ना. गर्दी आहे. गरम पाणी पण आहे. लागलं तर गरम पाणी घ्या तुमच्या बाहेर. या भेटा 36 कासले. 500 ना. तुमच्या
बाहेरच्या बाजूला गरम पाण्याचं नळ आहे बरं का. हां लाईट नाही. मित्रांनो आता तुळजापूरमध्ये आलो आहे आम्ही. रूम केली आहे. 500 रुपये घेतलेत त्यांनी रूमसाठी. तर आपल्याला फ्रेश वगैरे होण्यासाठी आपण एक रूम केलेली आहे. फ्रेश होतो फटाफट आणि दर्शनाला जाऊया. त्यांनी लवकर लवकर यायला सांगितलं कारण खूप गर्दी बोलतात मंदिरामध्ये. गाडीमधला तो व्हिडिओ करता आला नाही धाराशिव स्टेशनपासून तुळजापूरपर्यंत कारण आम्हाला मागची सीट मिळाली होती. एक गाडी मिळाली त्याच्यामुळे आम्ही बसलो. चला बोलतो आता. रूम पण दाखवतो तुम्हाला. छान रूम आहे. आता सध्या लेडीज लोक आंघोळ वगैरे करते तर त्यामुळे मी बाहेर थांबलो आहे. त्यांची आंघोळ झाली की तुम्हाला रूम दाखवतो. चला त्याला झालं 8 वाजले. त्याला झाली तयारी आता मंदिराकडे. तर आंघोळीसाठी अशी व्यवस्था आहे. इथे वॉशरूम आहे. वॉशरूम ह्या सगळ्या रूम आहे. मस्त बेड वगैरे. सगळीची तयारी झालेली आहे. सगळे खाली गेले. मी आता ब्लॉक वगैरे लावून पण खाली जाईल. नाश्ता वगैरे करून घेऊ. त्याच्यानंतर मग मंदिराकडे चल. चौकात पूर्ण पायऱ्या उतरून मंदिरात गेलं की पिंपळाचं झाड आहे. हां त्या झाडाखाली गेलं की ह्या नंबरला फोन करा. खाली भाऊ आहे मंदिरात. खाली काढायचं नंतर मला फोन लावा. माझा नंबर दिला तुमचा. किती वेळ लागेल तरी दर्शनाला? दर्शनाला 1.5-2 तास पकडून 2 तास. गर्दी आहे. जाऊ लवकर जाऊ. अभिषेक बंद होता. तर आपल्याला पावती दिलेली आहे. जाऊन करून करू. नाश्ता वगैरे काय करून घेऊया. चहा तरी पिऊन घेऊ ना. ते नंबर दिलाय मला. तिकडे जाऊन कॉल करा बोलले. चला मग जाऊ. तिथं ही चपला काय करूया. लावण्या पुढे पुढे पळवू नको. शिवांश शिवांश तू काय करणार. चला मित्रांनो आपलं तुळजापूरचे दर्शन झालेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे येडाईला. तर त्यासाठी आता आपण गाडीचा बंदोबस्त करतोय. एखादी गाडी इथून तुळजापूरवरून आपण येडाईला जाणार. मग येडाईवरून डायरेक्ट लागतो. असं पण भेटतो का आता शोधावं लागेल बाहेर जाऊन. भेटलं तरी किती पैसे बोलतात काय बोलतात ते सगळं जरा चौकशी करतो. चला दर्शन आपले व्यवस्थित झाले. दर्शन घेऊन आता घरी आलो. नाश्ता वगैरे करून जरासं तोंडावर पाणी बिणी मारलं. जरा ऊन जास्त इथे. आता गाडी जरा शोधू आपण. बघू आपल्याला जायला व्यवस्थित जरा कम्फर्टेबल. चला बघू आता गाडी शोधू. चला ही गाडी झाली आपली बुक 3000मध्ये. ही बुक झालेली आहे 3000मध्ये. 3.5 बोलत होता. 3मध्ये डन केली आपण. काय करणार आता ऑप्शन नाही. लहान मुलांसाठी आणि बॅगांसाठी आपल्याला करावी लागते गाडी. नाहीतर आपण दुसऱ्या कुठल्या गाडीमध्ये गेलो असतो. लहान लहान मुलं आहेत आणि बॅगी भरपूर आहेत मेन म्हणून. त्याच्यामुळे आपल्याला गाडी करायला. चला आता आपण बॅग वगैरे टाकून घेऊ. यांना घेऊन जाऊ तिकडे रूमवर. बरं बरं गळा बसला काय तिथं. गाई पवन चक्की बोलतो त्याला. पवन चक्की. दर्शन झाले. नाश्ता झाला. चहा नाश्ता झाला. आता निघालो आहे घरी. नागपूरला खोपेगावमध्ये.
विटा ठेवलेत ना. अरे लय गरम न होतो तुम्हाला म्हटलं जर हे मोकळं म्हणून ट्रॅक पॅन्ट पण घातली मोकळी टी शर्ट. तर मित्रांनो खूप दमलोय सकाळपासून, म्हटलं थोडंसं रिफ्रेश होऊया म्हणून मित्राबरोबर आलो इथं रिफ्रेश व्हायला. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.